Welcome to AV number 3. This is nothing but description of Tenzing Norgay, 29 May 1914 to 9 May 1986. तर तेन्झिंग नॉर्गे नावाचा हे जे व्यक्तिमत्व आहे, ज्या माणसाने त्या ठिकाणी सर्वप्रथम त्या ठिकाणी हा माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे, त्याबद्दलची त्याची माहिती या ठिकाणी आलेली आहे. त्याचा जो स्पॅन आहे, ड्युरेशन स्पॅन, लाईफ स्पॅन जो आहे तो इथे आलेला आहे. त्याचा जीवन कालखंड जो आहे 29 मे 1914 टू 9 मे 1986. नोन बाय बर्थ ॲज नामग्याल वांगडी. तर त्याचं नाव जे होतं, जन्मनाव जे आहे ते आहे नामग्याल वांगडी. अँड ऑफन रेफर्ड टू ॲज अ शेर्पा तेन्झिंग. आणि बऱ्याच वेळा त्याला म्हटलं जातं की शेर्पा तेन्झिंग असं त्याचं नाव त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. वॉज अ नेपाळी इंडियन शेर्पा माउंटेनियर. आणि ही व्यक्ती जी आहे एक नेपाळी इंडियन शेर्पा आहे, माउंटेनियर, एक गिर्यारोहक आहे. ही वॉज वन ऑफ द फर्स्ट टू इंडिव्हिज्युअल्स नोन टू रिच द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट. हा पहिल्या दोन जे लोक चढले आपल्या ह्या माउंट एव्हरेस्टला त्याच्यातले हे शूरवीर ठरलेले आहेत. विच ही अकम्प्लिश विथ एडमंड हिलरी इन 29 मे 1953. 29 मे 1953ला त्या ठिकाणी एडमंड हिलरी आणि आपला हा तेन्झिंग नॉर्गे जो आहे तो त्या ठिकाणी चढलेला आहे माउंट एव्हरेस्ट. आणि ह्या दोघांच्या समन्वयातून त्या ठिकाणी ही मोहीम त्यांनी फत्ते केलेली होती. त्याचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. काही सन्मान जे त्याला देण्यात आलेले आहेत ते त्याचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. तर हॉनर सन्मान, टायगर मेडल त्याला मिळालेलं होतं. मेडल आहे 1938ला मिळालेलं आहे. हॉनर बाय हिमालयन क्लब फॉर थर्ड एव्हरेस्ट एक्सपिडिशन. तिसरी मोहीम त्याने पूर्ण केली होती, त्याबद्दल त्याला हे मिळालेलं आहे. स्टार ऑफ नेपाळ 1953मध्ये त्याला बहाल करण्यात आलं होतं. किंग त्रिभुवन नावाच्या त्या क्लबने हा सन्मान केलेला आहे. अनेक यशस्वी कामगिरी, ऑल अकम्प्लिशमेंट मीन्स सक्सेसफुल अचिव्हमेंट. तर यशस्वी कामगिरीबद्दल त्याला हा पुरस्कार जो आहे, हा गौरव जो आहे त्याचा करण्यात आला होता. पद्मभूषणसुद्धा त्या ठिकाणी भारत सरकारने त्याला दिलेलं आहे. 1959ला त्याला ते बहाल करण्यात आलं होतं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑल अकम्प्लिशमेंट, त्याच्या ह्या अलौकिक जे शौर्य होतं, अलौकिक जे साहस आहे, माउंट एव्हरेस्ट चढण्याचं साहस आहे, त्या साहसाबद्दलचा हा गौरव त्या ठिकाणी आपल्या पद्मभूषण देऊन त्याला भारत सरकारने केला 1959मध्ये. तेन्झिंग डिस्क्राईब द क्लाइम्ब टू द टॉप अँड ऑल इव्हेंट्स ऑकर्ड ड्युरिंग द हिस्टोरिक क्लाइम्ब. आणि तेन्झिंग डिस्क्राईब द क्लाइम्ब टू द टॉप, आणि ह्या सगळ्या मोहिमेचं वर्णन त्या ठिकाणी तेन्झिंग करतो आहे. अँड ऑल इव्हेंट्स ऑकर्ड ड्युरिंग द हिस्टॉरिक क्लाइम्ब. आणि ह्या संपूर्ण मोहिमेमध्ये काय काय अडचणी आल्या, अतिशय ऐतिहासिक असं ही जी चढाई होती, यात काय काय अडचणी आल्या त्याबद्दलचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. द आर्टिकल ऑल्सो डिस्क्राईब्स व्हॉट ब्रॉट हिम टू क्लाइम्बिंग माउंटन. तर कशा पद्धतीने त्याने ते चढाई केलेली होती आणि या संपूर्ण घटनेचं इत्थंभूत वर्णन या ठिकाणी आलेलं आहे या आपल्या पाठ्यांशामध्ये. पाठ्यांशाचं नाव आपलं आहे ऑन टू द समिट वी रीच द टॉप. तर या उंच शिखरावर आम्ही उंच शिखरावर चढून गेलो आणि ही मोहीम फत्ते केली. आणि अतिशय दुर्गम अशा या भागामध्ये कशा प्रकारे चढाई केलेली आहे, कशा प्रकारे गिर्यारोहण केलेलं आहे, त्याचा उल्लेख ह्या पाठ्यांशात आलेला आहे. आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया आणि पुढे जाऊया. व्हेन वी लेफ्ट कॅम्प 9 ऑन फ्रायडे मॉर्निंग. तर सुरुवात जी आहे ती या ठिकाणी कॅम्प असतात. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर चढाई करण्यापूर्वी त्या ठिकाणी बेस कॅम्प असतात. तर अनेक असे बेस कॅम्प असतात, म्हणजे एक विशिष्ट ठिकाणी मुक्काम करावा लागतो. तर त्या मुक्कामाच्या इथे एक कॅम्प 9 या ठिकाणी आलेला आहे. व्हेन वी लेफ्ट कॅम्प 9 ऑन फ्रायडे मॉर्निंग. तर फ्रायडे मॉर्निंग ही शुक्रवारची संध्याकाळ होती आणि कॅम्प 9 जो आहे तो आम्ही सोडला. आय वॉज डिटरमिन टू गेट द टॉप ऑन दिस डे. मी ठरवलेलं होतं की आज कुठल्याही पद्धतीने आपण इथे चढायचंच आहे, चढाई करायची आहे या दिवशी. दॅट मॉर्निंग आय रिमेंबर थिंकिंग. त्या दिवशी सकाळी मला आठवतं आहे, अजूनही मी विचार करत होतो. आय वॉज टू गेट टू द टॉप इव्हन इफ आय डाय. जरी मी मेलो असतो तरी चाललो असतं, पण मला त्या ठिकाणी पोचायचंच होतं असा विचार डोक्यामध्ये आला. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. मला भीती वाटत नव्हती की मेलं तरी चालेल, पण आज आपण कुठल्याही परिस्थितीत आपल्याला चढायचं आहे या टॉपवर. वी सेट आउट अर्ली अँड ऑल द वे फ्रॉम कॅम्प 9 टू द पीक वी अल्टरनेटेड. तर वी सेट आउट अर्ली, आम्ही लवकरच त्या ठिकाणी सुरुवात केली चढाईला.
अँड ऑल द वे फ्रॉम कॅम्प 9, तर 9 नंबरच्या कॅम्पपासून आम्ही सुरुवात केली, त्या मार्गाला सुरुवात केली. टू द पीक वी अल्टरनेटेड, आणि अल्टरनेटेडचा अर्थ आहे चेंज प्लेसेस, वारंवार जागा बदलणं. तर वारंवार जागा बदलत त्या ठिकाणी आम्ही कॅम्प नंबर 9 पासून त्या ठिकाणी सुरुवात केली, लवकरच सुरुवात केलेली आहे चढण्यासाठी. आय वुड टेक द लीड अँड अँड हिलरी, मी पुढे होतो, लीडला मी होतो, पुढे मी होतो, आणि माझ्या पश्चात माझ्या मागोमाग हिलरी जो आहे, आपला एडमंड हिलरी जो आहे, त्याचा सहकारी एडमंड हिलरी होता. द मॅन हू फॉलोज व्हेन क्लाइम्बिंग हॅज अ डिफिकल्ट जॉब बोथ इन क्लाइम्बिंग अप अँड क्लाइम्बिंग डाऊन. तर द मॅन हू फॉलोज व्हेन क्लाइम्बिंग हॅज अ डिफिकल्ट जॉब, ज्या वेळेला चढणंही अवघड असतं त्यावेळेला त्या ठिकाणी 2 माणसं लागतात, मागे एक माणूस असतो आणि पुढे एक माणूस असतो, बोथ इन क्लाइम्बिंग अप अँड क्लाइम्बिंग डाऊन. तर कुठेतरी ही जी एक समन्वय असतो, एक प्रकारची जी मधली लिंक आहे, एक प्रकारचा हा जो जॉईंट आहे, हा जॉईंट साधण्यासाठी ही इज द अँकर, तो महत्त्वाचा होता. द मॅन गोईंग टू द लीड कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे, जो पुढे जाणारा माणूस असतो त्याचं काम काय आहे, तर त्याने मार्ग चोखाळणं, मार्ग शोधणं आणि त्या पद्धतीने एक स्टेप्स तयार करणं, की जेणेकरून त्या ठिकाणी तो मार्ग जो आहे त्याला व्यवस्थित पुढे जाता येईल. तर अशा पद्धतीने आपला हा जो तेन्झिंग नॉर्गे आहे हा पुढे चढतो आहे, आणि त्याच्या पश्चात त्या ठिकाणी त्यालाच लागून काही फुटांच्या अंतरावर त्या ठिकाणी आपला एडमंड हिलरी आहे. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग, तेन्झिंग म्हणतोय की माझ्या खिशामध्ये 4 फ्लॅग्स होते. फ्लॅग्स म्हणजे झेंडे, ज्याला आपण म्हणतो झेंडा. तर 4 झेंडे माझ्याकडे होते. व्हेन वी वर स्टील ॲट कॅम्प 4, कर्नल हंट गिव्ह मी 3 फ्लॅग्स. जेव्हा आम्ही कॅम्प नंबर 4ला होतो त्यावेळेला कर्नल हंट जे आहे त्यांनी मला 3 फ्लॅग्स दिले होते. दोज ऑफ ब्रिटन, द युनायटेड नेशन्स अँड नेपाळ. तर त्याच्यात 3 फ्लॅग्स कुठले आहेत, तर ब्रिटनचा एक होता, युनायटेड नेशन्सचा होता आणि नेपाळचा होता. ही चार्ज मी विथ द ड्युटी ऑफ प्लांटिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड, आणि त्यांनी सांगितलं होतं की हे तिघही झेंडे जे आहेत ते तिघही झेंडे त्या ठिकाणी आपण जेव्हा उंचावर तुम्ही पोचाल त्या ठिकाणी ते रोवायचे आहे, त्या ठिकाणी ते लावायचे आहेत झेंडे. दिस 3 फ्लॅग्स आर इन युअर केअर. ही ते म्हणाले होते की हे तुझ्या निगराणीखाली तू ठेव, तुझ्या व्यवस्थित तू ठेव. वेन यू अँड हिलरी रीच द टॉप पुट डेम ॲट द पीक. जेव्हा तू आणि हिलरी पोचशील त्या ठिकाणी उंचावर तेव्हा त्या ठिकाणी तुला ते लावायचे आहेत. आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी आर गोइंग टू डू इट. मला खात्री आहे, असं ते कर्नल हंट जे आहेत की ज्यांनी पूर्ण ती मोहीम सांभाळली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली, ते म्हणाले की मला खात्री आहे की हिलरी आणि तू तुम्ही दोघंही त्या ठिकाणी निश्चितच ही मोहीम सर करणार आहात आणि हे झेंडे तुम्ही त्या ठिकाणी रोवा. आय टोल्ड कर्नल हंट दॅट आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग विथ मी. मी कर्नल हंटला सांगितलं की साहेब, मी माझ्यासोबत एक भारतीय ध्वजसुद्धा आणलेला आहे, राष्ट्रध्वज आणलेला आहे विथ मी, अँड आय वुड लाईक टू बी ऑन द टॉप विथ द अदर फ्लॅग्स. आणि इतर झेंड्यांसोबत त्या ठिकाणी माझा हा भारताचा झेंडा पण मला लावायचा आहे. आय हॅड टू आस्क कर्नल हंट्स परमिशन इन हिज कॅपॅसिटी ॲज लीडर ऑफ द एक्झिबिशन. आणि एक मोहिमेचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी त्यांची परवानगी घेणं मला आवश्यक होतं, आणि ती परवानगी त्या ठिकाणी त्यांनी मला दिली होती की भारताचा राष्ट्रध्वज जो आहे तो पण त्या ठिकाणी आपण 4था ध्वज त्या ठिकाणी लावायचा होता त्या उंच अशा शिखरावर. इंडियन फ्लॅग. कर्नल हंट सेड, बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट अन इंडियन फ्लॅग. कर्नल हंट त्यावेळेला म्हणाले होते की मला फार आनंद वाटतो की काही असू देत की तू अतिशय आठवणीने त्या ठिकाणी भारताचा हा जो झेंडा आहे, राष्ट्रध्वज आहे, तो तू आणलेला होतास. आफ्टर 1 hour ऑफ स्टेडी गोईंग वी कट अक्रॉस फ्रॉम द साऊथ फेस. आणि 1 तास आम्ही सतत चालत राहिलो आणि 1 तासानंतर आम्ही त्या ठिकाणी डाव्या बाजूच्या भागापासून आम्ही विलग झालो. स्टार्टेड अप द वेस्ट साईड. आणि पश्चिमेकडच्या बाजूने आता त्या ठिकाणी आम्ही चढायला सुरुवात केली. वे वी हॅव टू पास अप अ स्टीप लाईन ऑफ रॉक, की ज्या ठिकाणी आम्हाला पश्चिमेच्या बाजूला अतिशय निसरडे आणि निमुळते असे त्या ठिकाणी खडक त्या ठिकाणी आम्हाला लागले. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. अतिशय अवघड आणि अतिशय कठीण कामगिरी ती होती. अतिशय शांतपणे आम्ही जात होतो. वन्स वी हॅड क्लिअर दिस देर वॉज नथिंग बारिंग आवर वे टू टॉप. एकदा हे पूर्ण झालं की त्या ठिकाणी आम्हाला कोणीही बारिंग म्हणजे अडवणं, थोपवणं, नथिंग बारिंग युअर वे टू टॉप बट अ स्नो कवर्ड इन्क्लाइन. फक्त एकच होतं, म्हणजे जे बर्फाच्छादित शिखरं होते त्या शिखरांची जी उतरंड होती, इन्क्लिनेशन होतं, ते सोडलं. स्लोपिंग लेस अँड लेस ॲज इट नियर द टॉप. जेवढं उंच आम्ही जातो तेवढं त्या ठिकाणी निमुळतेपणा वाढत होता, उतार वाढत होता. आणि हा उतार जो आहे, स्लोप जो आहे, स्लोपिंग मीन्स स्लांटिंग अप ऑर डाऊन. तर हा उतार जो आहे तो उतार वाढत होता आणि अतिशय स्लो, अतिशय शांत पद्धतीने आम्ही हे करत होतो. दिस लास्ट 60 or 70 feet अप द टॉप वेअर. ठीक आहे, थांबूया आपण इथे.